नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणजे दर्पणकार, लेखक, संशोधक, आद्य पत्रकार, थोर समाजसुधारक, शिक्षण महर्षी म्हणजेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आजच्या या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राची यशोगाथा म्हणजे महाराष्ट्राची जडणघडणीमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान देणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर का महत्त्वाचे आहेत. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शिक्षण, ग्रंथप्रसार, सामाजिक सुधारणा, राजकीय वैचारिक प्रबोधन, परिवर्तन इत्यादी चळवळींमध्ये उत्तुंग कार्य करणारे महाराष्ट्रातील महान व्यक्तीमध्ये आपण नेहमीच स्मरण करतो. त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा हा दिवस उजळत नसतो. परंतु या प्रभावीपणे अग्रही असणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे स्मरण मात्र आपणास क्वचित दिसून येते. त्यातही 6 जानेवारी रोजी म्हणजे पत्रकार दिन म्हणून दर्पणकार आणि जांभेकर यांच्यात फक्त आठवणी उगवत्या जाताना दिसतात. परंतु महाराष्ट्रातील आद्य पत्रकार म्हणून पत्रकारितेपुरतेच जांभेकर हे मर्यादित नाहीत. महाराष्ट्रातील तत्कालीन समस्याची जाणीव करून देण्यासाठी एक थोर विचारवंत, बहुआयामी व्यक्तिमत्व, लेखक, इतिहास संशोधक, आद्य शिक्षण तज्ज्ञ, आद्य समाजसुधारक एवढेच नव्हे तर आधुनिक महाराष्ट्राचे जनक तसेच पश्चिम भारतातील नवयुग प्रवर्तक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भारतामध्ये इंग्रज सत्ता स्थिर स्थावर झाल्यानंतर 19व्या शतकाच्या पहिल्या 2-4 दशकांमध्येच स्वकर्तृत्वाने अल्पावधीतच लौकिक प्राप्त करणाऱ्या व्यक्तींमध्ये बाळशास्त्री जांभेकर हे अग्रणी नेते होते. कुशाग्र बुद्धिमत्ता, अष्टपैलू पांडित्य, ज्ञानलालसा, राष्ट्र उद्धाराची लागलेली दृष्टी, स्वदेशाभिमान, स्वधर्माभिमान याचबरोबर आदर्शभूत चारित्र्य आणि सार्वजनिक कार्याची तळमळ या गुणांच्या बळावर महाराष्ट्रामध्ये एक थोर समाजसुधारक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिक्षण, धर्म, अर्थ, राजकारण, समाजसुधारणा, स्त्री शिक्षण, जातीयता याशिवाय साहित्य, भाषा, विज्ञान या सर्व विषयांना प्रथम हात घालणारे तसेच या समस्यांची चर्चा तसेच यामध्ये असणारे बदल सोडवण्यासाठी असलेले चळवळ बाळशास्त्री जांभेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका आपली देताना दिसून येतात. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे आद्य ज्ञानमहर्षी, आद्य पत्रकार, आद्य समाजसुधारक या नावानेही ओळखले जाते. अवघ्या 34 वर्षाच्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी केलेले उत्तुंग कार्यामुळे महान पुरुषांच्या जीवनगाथेमध्ये त्यांना आपण नमूद करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण नजदीक पोंभुर्ले म्हणून तत्कालीन बावडा संस्थानाच्या अंमलखालील एक गाव आहे. तेथे जांभेकर यांचे घराणे पूर्वीपासूनच मोठे मान्यवर विचारसंपन्न होऊन गेले आहेत. त्या घराण्यातील बहुतेक मंडळी ही वैदिक, याज्ञिक, पुराणिक, शास्त्री म्हणून प्रसिद्ध आहे. या मंडळींनी वेदमूर्ती, वेदशास्त्र संपन्न या तत्कालीन पदव्याही संपादन केल्या होत्या. त्यांच्या घरातील स्त्रियाही शिकलेल्या होत्या. त्याही पुराण सांगत असत. अशा वेदशास्त्र संपन्न घराण्यातील गंगाधर शास्त्री आणि सगुणाबाई यांच्या पोटी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला होता. बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर यांचा जन्म हा 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले या ठिकाणी झाला. त्यांचा मृत्यू हा 18 मे 1846 मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधर शास्त्री आहे. ते पुराणिक असून स्वभावाने ते अतिशय प्रेमळ आणि दयाळू होते. परोपकार वृत्तीचे होते. त्यांची आई सगुणाबाई ह्या स्वभावाने प्रेमळ, धर्मनिष्ठ आणि पतिपरायण होत्या. जांभेकर यांना एक भाऊ आणि 2 बहिणी होत्या. भावाचं नाव नारायण शास्त्री, मोठी बहीण लाडूबाई, दुसरी बहीण चिमाबाई असे त्यांचं नाव होतं. जांभेकरांसारख्या धार्मिक, सदाचार संपन्न, उत्पन्न पुराणिक पोटी जन्म आल्यामुळे शिक्षणाच्या पिढीजात वारसा त्यांना लाभला. सुशील आणि सुसंस्कृत घराणे यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व बहुसंपन्न झाले होते. लहानपणीच संस्कृत भाषेचा नाळ जोडला गेल्यामुळे आणि प्रख्यात ग्रंथकारांच्या ग्रंथाशी संबंध त्यांचा आल्यामुळे ते विद्येत खूपच प्रगती करू शकले. बाळशास्त्री जांभेकर हे मुळतः लहानापासून त्यांची वृत्ती ही सात्विक असून त्यांचे मन खेळण्यापेक्षा अभ्यासात जास्त रमेत. त्या काळी
पोंभुर्ल्यात शाळेची सोय नसल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण हे वडिलांच्या सानिध्यात झाले, म्हणजे घरगुती पद्धतीनेच झाले. बालबोध, मोडी लेखन वाचन, व्यावहारिक अंकगणित, तोंडचे हिशोब, रामदास तुकाराम, वामन, मोरोपंतवादी प्रसिद्ध मराठी कवीच्या निवडक कविता, रामायण, महाभारत, पौराणिक कथा, मराठ्यांच्या इतिहासातील क्वचित उपलब्ध बखरी इत्यादी मराठी अभ्यास त्यांचा दांडगा होता. याचबरोबर न्यायशास्त्र आणि व्याकरणशास्त्र यामध्ये त्यांनी चांगलीच प्रगती केली होती. जांभेकरांना एकूण 13 भाषा येत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांचं त्यांचं अध्ययन तर चांगलेच होतेच, त्याशिवाय त्यांना गुजराती, बंगाली, पारशी भाषेचेही ज्ञान आत्मसात त्यांनी केले होते. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषा व उच्च प्रतीचे गणित हे विषय शिकवले जात नसतानाही अंकगणित, बीजगणित, भूमिती, महत्त्व मापन, लॉगरिदम इत्यादी विषयात त्यांनी प्रावीण्य संपादन केले होते. 1829 रोजी विद्या खात्याच्या अधिकाऱ्यांशी एल्फिन्स्टन विद्यालयात प्रोफेसर आर्लीबार यांच्या हाताखाली बाळशास्त्री यांनी असिस्टंट प्रोफेसरपदी नेमणूक त्यांची झाली. पुढे आर्लीबार यांच्या जागेवर प्रोफेसर म्हणून ते नेमले गेले. यापूर्वी एतद्देशीय हा मान मिळालाच नव्हता. बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिले असे प्रोफेसर होते. यावेळी त्यांची पूर्ती 20ही ओलांडली नव्हती. इतक्या लहान वयात अवघ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर त्या काळामध्ये एका एतद्देशीय माणसाची नेमणूक झाल्याने हे एकमेव उदाहरण मिळतं. बाळशास्त्री हे हुशारी, कर्तबगारी पाहून स्वतः बापू छत्रे यांनीही सेवानिवृत्त व्हावेसे त्यांना वाटत होते. बाळशास्त्री जांभेकर हे अल्पवयीतच असल्यामुळे त्यांचे 1830 पासून रॉबर्ट कॉटन मनी यांनी डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांची दरमहा 50 पगारावर नेमणूक केली होती. परंतु बाळशास्त्री जांभेकरांचे कार्यप्रवणता, बौद्धिक सामर्थ्य आणि सद्वर्तन अनुभवास येताच 1832 मध्ये त्यांना एकदम 100 रुपये दरमहा पगारावर बापू छत्र्यांच्या जागी पूर्णशाने नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले होते. अक्कलकोटकर भोसले हे सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे मांडलिक होते. राजपुत्र शहाजी भोसले यांना चांगले शिक्षण देण्याकरता त्यांनी मुंबई सरकारकडे एक हुशार माणसाची मागणी केली. असा बुद्धिमान मनुष्य मिळणे त्या काळी कठीणच असल्यामुळे साहजिकच बाळशास्त्री यांची दरमहा 120 रुपयेवर नेमणूक करण्यात आली. परंतु बाळशास्त्र्यांनी आपल्या मूळ पदावर येण्याचा हक्क राखूनच 13 डिसेंबर 1832 रोजी साताऱ्यात श्रीमंत प्रतापसिंहाच्या पदरी नोकरी पत्करली. त्यावेळी दरबाराचे रेसिडेंट कर्नल लॉर्ड विक यांनी बाळशास्त्र्यांच्या श्रीमंतांच्या समक्ष जी स्वकर्तव्याची जाणीव करून दिली त्याची नोंद महाराजांच्या खास रोजनिशीमध्ये दिसून येते. बाळशास्त्रींची जाती स्वभावच कोणतेही कार्य अतिशय दक्षतेने करण्याची स्वभाव त्यांचा असल्यामुळे युवराज शिक्षकाचे मुख्य कर्तव्य त्यांनी अत्यंत समाधानकारक बजावल्याचे दिसून येतात. युरोपियन विद्वान येण्यापूर्वीच 1834 मध्ये अक्कलकोटाच्या युवराजांच्या गुरुपदाचे त्यागपत्र देऊन एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून बाळशास्त्री रुजू झाले. युरोपियन विद्वान प्राध्यापकाच्या सहवासात राहून गणित, ज्योतिषशास्त्र याच्या दृढ व्यासंगाने आणि परिश्रमाने लवकरच त्यांनी प्रावीण्य संपादन केले. त्यांनी आपली योग्यता इतकी वाढवली होती की दरमहा 150 रुपयावरून 300 रुपयेपर्यंत त्यांना वेतन मिळू लागले होते. अवघ्या पंचविशीत हा पराक्रम असामान्यच होता. यानंतर आपल्या कॉलेजच्या विद्यार्थी मिळवण्यासाठी प्राध्यापक आर्लेबार आणि प्रोफेसर हार्कनेस यांनी कोटात एक स्वतंत्र ज्युनियर कॉलेज सुरू केले होते. या कॉलेजवर बाळशास्त्री जांभेकरांची प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. ही कामगिरी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. मराठी वृत्तपत्र सृष्टीला मुहूर्तमेढ रोवली. मराठी भाषेतील प्रथम नियतकालिकाचा कर्ता, संपादक आणि पत्रकाराचा सन्मान बाळशास्त्री जांभेकरांना दिला जातो. दर्पणला पर्यायाने मराठी वृत्तसृष्टीला 190 वर्ष पूर्ण झाली. 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्या निमित्ताने बाळशास्त्री जांभेकरांचे स्मरण आपणास नेहमी होत असते. समाज जीवनामध्ये उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तीच्या आपण जन्मशताब्दी साजरी करत असतो. दुर्दैवाने बाळशास्त्री जांभेकरांचे जन्माविषयी विख्यात ग्रंथकारांनी 1810 किंवा 1812 हा त्यांचा साल निश्चित अजून केला नाही. 19व्या शतकाच्या दशकात ब्रिटिश सत्ता शिरस्थावर झाल्यानंतर पश्चिम भारतामध्ये सर्व परिस्थितीचा धैर्याने आणि व्यापक दृष्टीने विचार करून समाजाला जागृत करण्याचा आणि नवा मार्ग दाखवणारा, स्वदेशा उन्नतीचा
विविध क्षेत्रात तळमळीने अखंड परिश्रम करणारे प्रज्ञावंत सुधारक आणि मराठी वृत्तपत्राचे भरभक्कम पाया रोवणारा महाराष्ट्रातील आद्य पत्रकार म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होय. बाळशास्त्री जांभेकर हे जात्याने उद्योगी बुद्धिमान असल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये अग्रगण्य होते. भाषाज्ञान, गणित, इतिहास यामध्ये त्यांना चांगलेच आवड होते. तसंच त्यांनी हे विद्याही संपादन केले होते. विज्ञान, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, भूगर्भशास्त्र इत्यादी विषयामध्ये त्यांना फार आवड होती. अत्यंत क्लिष्ट ग्रंथही वाचून त्यांनी ते यशस्वीरित्या संपादन केले होते. मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषांबरोबरच इतर 13 भाषाही त्यांना अवगत होत्या. त्यामुळे त्यांना एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रोफेसर पद हे मिळाले. महाराष्ट्रातील ते पहिले प्रोफेसर होते. तसेच बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी पद हे त्यांना मिळाले. अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, तसेच गणित व ज्योतिषशास्त्राचे ॲक्टिंग प्रोफेसर आणि शेवटी जस्टिस ऑफ द पीस अशी अत्यंत मानाची स्थाने त्यांनी भूषवली होती. त्यांनी बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या साहाय्याने अध्यापक वर्गाचीही स्थापना केली होती. अत्यंत कमी आयु मर्यादा लाभल्यामुळेच सार्वजनिक जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळले आणि ते विपुल ग्रंथरचनाही त्यांनी मराठीमध्ये गद्याच्या प्रारंभकाली प्रचंड कामगिरी घडून आणलेली दिसून येते. 29 जानेवारी 1780 रोजी जेम्स ऑगस्टस हिकी यांनी हिंदुस्थानातील पहिले वृत्तपत्र म्हणजेच बंगाल गॅझेट तथा कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर या नावाने सुरू केले. हिकीज गॅझेट या नावाने ते प्रसिद्ध आहे. कलकत्त्यामध्ये वृत्तसृष्टीच्या पाया रोवण्याच्या हिकीच्या प्रयत्नाने कलकत्ता, मद्रास, मुंबई येथे वृत्तपत्रे निघू लागली. मुंबईतील पहिले वृत्तपत्र बॉम्बे हेरॉल्ड 1789 साली निघाले. प्रारंभीची वृत्तपत्रे ही इंग्रजी भाषेमध्ये होती. शिक्षणाने वाचकवर्ग तयार झाल्यामुळे नंतर म्हणजे 40 वर्षांनी विविध भाषेमध्ये हिंदुस्थानामध्ये वृत्तपत्रे ही निघू लागली. फर्दुंजी मजबान या फारशी गृहस्थाने 1822 साली मुंबईना समाचार हे पारशी वृत्तपत्र सुरू केले. त्यावेळी मुंबई हे मराठी भाषिकांचे मोठे शहर असल्यामुळे मुंबईत गुजराती वृत्तपत्र निघाल्यावर लगेच मराठी वृत्तपत्र निघाले. मुंबईत वृत्तपत्रास आवश्यक ते वातावरण व आधुनिकता असल्यामुळे नवे विचार समजून घेण्यासाठी मानसिकता ही निर्माण झाली होती. मराठी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हणून दिला जातो. परंतु दर्पणच्या अगोदर एक मराठी वृत्तपत्र ही मुंबापूर वर्तमान अस्तित्वाचा असल्याचाही पुरावा मिळतो. 20 जुलै 1828 रोजी त्याचा पहिला अंक निघाला होता. परंतु त्याचा चालक कोण, ते किती काल चालला याचा पत्ता लागत नाही. 23 जुलै 1828च्या बॉम्बे गॅझेटमध्ये एक विक्षिप्त यांच्या लेखावरून त्याची माहिती मिळते. परंतु मुंबापूर वर्तमान या वृत्तपत्राला आद्य मराठी वृत्तपत्र म्हणावे असा पुरावा सापडत नाही. म्हणून कालानुक्रमे दर्पण हेच आद्य वृत्तपत्र म्हणून संबोधले जाते. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे नाव जाणीवपूर्वक दिलेले दिसून येते. दर्पणमध्ये इंग्रजी व मराठी मजकूर देण्याची पद्धत होती. त्यामुळे समाचार दर्पण या वृत्तपत्रावरून दर्पण हे नाव सुचले असावे. दर्पणचा पहिला अंक हा 6 जानेवारी 1832 रोजी निघाला होता. वृत्तपत्राचा आकार हा 19x11 इंच असून त्याची 8 पाने होती. पानातील 2 स्तंभांपैकी डावीकडे इंग्रजी आणि उजवीकडे मराठी मजकूर असे. त्रैमासिक वर्गणी 6 होती. खपाची संख्या ही 300च्या वर गेली होती. दर्पण काही महिने पाक्षिक होते, पण नंतर अनेक 15 दिवसांनी लिहायचे म्हणजे ते श्रेय होते. म्हणून त्यांनी साप्ताहिक सुरू केले. बाळशास्त्रींबरोबर दर्पणचे काम रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि वासुदेव जनार्दन पाहत असे. आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे ते 8.5 वर्ष चालले. 1 जुलै 1940 रोजी ते बंद झाले. समर्थ अशी व्यावसायिक पाठराखण नसल्यामुळे हे वृत्तपत्र बंद करावे लागले होते. बाळशास्त्री जांभेकरांनी अष्टपैलू बुद्धिमत्ता, समाज उद्धाराची दृष्टी तसेच स्वदेशी उन्नती, आत्यंतिक कळकळ याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा विविध क्षेत्रातील त्यांनी केलेल्या लेखनावरून स्पष्ट दिसून येते. जीवन विकासाचे आणि सामाजिक उन्नतीचे प्रमुख साधन म्हणजे शिक्षण समाजाचा मूलभूत आणि आद्य प्रश्न, जो प्रश्न शिक्षण आणि त्यांच्या प्रवर्तक संस्थेपासूनच बाळशास्त्रींच्या आयुष्याचा प्रारंभ झाला होता. समाज जागृती आणि शिक्षण प्रसार यासाठीच दर्पण या पत्राची निर्मिती झालेली होती. पाश्चात्य विद्यांचा
आणि नव्या ज्ञानाचा लोकांना परिचय करून द्यावा आणि त्यामागे प्रबोधन करावे, देशाची उन्नती करावी, कल्याण व्हावं या हेतूनेच बाळशास्त्री यांनी हे लिखाण सुरू केले होते. त्यावेळी पुस्तकाचा, वृत्तपत्रांचा आणि शाळांचा प्रसार झालेला नसल्यामुळे अल्प किमतीत वृत्तपत्र देऊन ती काही वाचणारी मंडळी होती त्यांच्या व त्यामागे समाजाचे मतपरिवर्तन करण्याचा आणि त्यांना शिक्षणाभिमुख बनवण्याचा बाळशास्त्र्यांचा प्रयत्न होता. दर्पणकार विद्याविषयक विचार पटवून देत असताना मोठमोठ्या विद्वानांची मते, त्यांची वक्तव्ये याचे दाखले देत असे. विद्या हे बळ आहे, हे लॉर्ड बेकनच्या उद्गाराचेच आपण लेखनाला बाळशास्त्रींनी शीर्षक दिले होते. विद्येच्या योगानेच पाश्चात्यांची खूप प्रगती झाली होती. भौतिक विद्या आणि कलाकौशल्य यामुळे त्यांनी भरभराटी केली होती. आम्ही मात्र विद्या ही फक्त धर्माच्या उपयोगी आहे हे समजून इतिहास, भूगोल, विज्ञान याकडे पूर्णपणे लक्ष दिले नाही, म्हणून आपली ही दुर्दशा झालेली आहे. आपल्याकडील दोष ओढावून उन्नतीचे मार्ग शोधावेत असे त्यांनी लिहित असे. बाळशास्त्रींनी एकूण शिक्षणालाच अनुकूलता ही विद्या या शब्दप्रयोगाचाच वापर केला. त्यामुळे भूगोल, इतिहास, विज्ञान, भाषा, साहित्य इत्यादीचा सर्वांचा समावेश विद्यामध्येच होतो असं त्यांनी स्पष्ट केलं. हिंदुस्थानामध्ये त्याकाळी होत असलेल्या शैक्षणिक चळवळी, घडामोडीचे तपशील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दर्पण करत असे. ठिकठिकाणी निघत असलेल्या शाळांची माहिती, सरकारकडून येणारे हुकूम, इतर शैक्षणिक वृत्तांत याची खास करून चौकशी करून दर्पणमध्ये हे समावेश केले जात असे. पाश्चात्य लोकांनी जिज्ञासू त्यांची वृत्ती, संशोधन दृष्टी, धाडस, ज्ञानलालसा इत्यादेशीय त्यांची ध्येयदृष्टी, त्या देशामध्ये असलेले प्रगतीपथावर लोक का पोचले आहेत हे याचं बाळशास्त्र्यांना महत्त्व वाटतच होते. त्याचबरोबर पाश्चात्य देशात लागलेले शोध, प्रगत झालेले विज्ञान याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न दर्पण या वृत्तपत्रामध्ये करून देऊन लोकांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करणं हा मुख्य ध्येय होता. दर्पणमधून बाळशास्त्री जांभेकरांनी सामाजिक उन्नतीच्या दृष्टीने चौफेर लेखन केले. समाजातील दृष्ट चालीरीती, प्रचलित रूढी परंपरा, ढोंगी प्रवृत्ती, अनिष्ट प्रथा यावर पूर्णपणे त्यांनी लेखणी धरली आणि अंधश्रद्धा समाजावर पाश्चात्य ज्ञानाची, विज्ञानाची त्यांनी जाणीव करून दिली. भोळ्या समजुतीवर विश्वासघातक आहे हे समजावून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. समाजातील नीतिमत्ता सुधारली पाहिजे, सुसंस्कृतपणा प्रगतीपथावर नेणे गरजेचे आहे. दर्पण पुढाकार हा नेहमी करत होते. आपले मागासलेपणाने आणि पाश्चात्याने पुढारलेले दाखवून दिले की हा समाजामध्ये पहिला प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे दर्पणच्या मार्गातून अनेक अडचणी आल्या, परंतु दर्पण कोणाचे मिंदे नव्हते. समाज प्रबोधनाची कास त्यांनी धरली होती, अंगीकारली होती. या मार्गात येणाऱ्या अनंत समस्यांना तोंड देत, टीका करत अनेक समस्यांकडून दर्पण हे पुढे जात होते. जांभेकरांनी त्यांची वृत्ती ही अभ्यासू, कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून होती. जगात आणि आपल्या देशामध्ये काय चालले आहे याचे भान लोकांना करून देणे हे महत्त्वाचं त्यांनी मानलं होतं. आज खेडोपाड्यामध्ये बँकांचे जाळे हे पसरले गेले आहेत. प्रांताप्रांतातील लोकांना कळण्यासाठी बँकेच्या अपेक्षा करण्याबद्दल वृत्तपत्रातून सांगणारे बाळशास्त्री हे एकमेव व्यक्ती होते. मद्रास, कलकत्ता येथे निघालेल्या पतपेढ्यांची सविस्तर माहिती देऊन असे उपक्रम आपल्या मुंबई प्रांतात सुरू व्हावेत असे बाळशास्त्री जांभेकरांचा प्रयत्न होता. व्यापाराचे महत्त्व त्यांना पटले होते. व्यापार उद्योगामुळे लोकांना काम मिळेल, उत्पन्नात भर पडेल, राहणीमानात लोकांचे उंचावेल आणि देशाची आर्थिक स्थितीही सुधारेल असे त्यांना वाटत होते. इंग्रजी राज्याबरोबर इंग्रजी शिक्षण आले पाहिजे, पण याच शिक्षणाबरोबर शिक्षणाचे बोट धरून इंग्रजांचा धर्म आणि संस्कृती येऊ लागली होती. ख्रिस्ती मिशनरी सुरू केल्या होत्या. धर्मप्रचारामुळे त्या काळामध्ये धर्मांतराचे मोठे संकट हे हिंदू समाजावर आले होते. धर्माकडे पाहण्याची बाळशास्त्र्यांची दृष्टी फार विशाल आणि मोठी होती, दूरदृष्टी होती. त्याचबरोबर पाश्चात्य ज्ञानाचे आणि विज्ञानाचे हे कट्टे पुरस्कर्ते सुद्धा होते. पण त्याचबरोबर हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा त्यांना प्रखर अभिमान होता. मात्र या धर्माभिमानाला उदार भावनेची जोड मिळायलाच हवी अशी त्यांची भूमिका होती. दर्पणमध्ये धर्मांतरांची बातमी ते अगदी कटाक्षाने देत असे. दर्पणमध्ये सामाजिक अशा ज्वलंत प्रश्नांना अधिक महत्त्व दिले जात होते. सामाजिक समस्यांना उहापोह करून नव्या विचारांचा प्रसार करणे, चर्चा घडवून आणणे, वाचकांना या प्रश्नावर पत्रे लिहिण्यास उद्युक्त करणे, असे अनुक्रमाने छापणे या बाबतीत दर्पणकार कटाक्षाने लक्ष देत असे. तत्कालीन जातीभेदाचा प्रश्न, स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न, स्त्री पुरुष समान हक्क, दृष्ट चालीरीतीवर हल्ला, विधवांच्या समस्येवर तोडगा काढणे, पुनर्विवाह अशा नाना विविध प्रश्नावर दर्पणमधून
मध्यंतर घडल्याचे आणि त्याच्यामध्ये अनेक चर्चा घडून येताना दिसून आले. याचबरोबर तत्कालीन समाजामध्ये एकंदरीत सामाजिक परिस्थितीचे भान लक्षात घेऊन सुधारकांच्या सुधारक दृष्टिकोनास कसा प्रबळ देता येईल आणि हिंदुस्थानातील सामाजिक परिस्थितीवर बदल कसे घडून येतील आणि ते प्रत्यंतर इथल्या वाचकांना पत्रव्यवहारातून दिसून येतो. हिंदुस्थानी लोक आणि पाश्चात्य राज्यकर्ते यांच्या प्रयत्नातून घडून येणारा एक नवा समाज याविषयी जनतेचे मतप्रदर्शन आणि पत्रव्यवहारातून स्पष्ट होत असे. त्याचबरोबर जगन्नाथ शंकर शेठ यांना मॅजिस्ट्रेट म्हणून नेमले गेले. जांभेकरांनी हे व्यक्त केलेला आनंद पाहण्यासारखाच होता. सरकारने हिंदुस्थानी लोकांना वरिष्ठ जागांवर नेमणूक केल्यामुळे आम्ही कुठेही कमी नाही आहोत, आमच्यामध्ये कोणताही न्यूनगंड नाही आहे, आमचा आत्मविश्वास अधिक वाढीस लागेल या हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी धाडसी वृत्ती ही बाळशास्त्री जांभेकरांना महाराष्ट्रातून दिसून येते. मुंबईमध्ये वृत्तपत्रास अनुकूल असे सार्वजनिक जीवन नसल्यामुळे वृत्तपत्रांची सुरुवात झाली ती कलकत्ता आणि मद्रास नंतरच. मुंबईतील पहिले वृत्तपत्र हे बॉम्बे हेरॉल्ड म्हणजे 1789 साली निघाले. हे असे असले तरी फारशी माहिती त्याबद्दल मिळत नाही. त्यानंतर 1790 मध्ये ल्यूक अर्शबर्नर यांनी बॉम्बे कुरिअर हे वृत्तपत्र सुरू केले. या पत्राचे वैशिष्ट्य असे होते की हे इंग्रजी पत्रात प्रथमच गुजराती आणि मराठी जाहिराती प्रसिद्ध होत होते. त्यानंतर 1791 मध्ये बॉम्बे गॅझेट हे साप्ताहिक सुरू झाले. या पत्रात सरकारी अधिसूचना, आज्ञा, ठराव इत्यादी अधिकृत असे प्रसिद्ध करण्यात येत होते. मुंबई सरकारने मान्यता दिली होती. हे पत्र जवळजवळ 125 वर्ष चालू होते. 1816 साली गंगाधर भट्टाचार्य या हिंदुस्थानी गृहस्थाने बंगाल गॅझेट नावाचे पहिलेच हिंदुस्थानी परंतु इंग्रजी भाषेत हे वृत्तपत्र काढले होते. फक्त वर्षभरच ते चालले असले तरी हिंदुस्थानी लोकांचे पहिले सत्र आणि पहिला प्रयत्न हे त्याचे महत्त्व कधीच दृष्टीआड करून चालणार नाही. यानंतर हिंदुस्थानी भाषेमध्ये वृत्तपत्र काढण्याचा पहिला प्रयत्न श्रीरामपूरच्या बॅप्टिस्ट मिशनरीयांनी केला. धर्मप्रचाराचे एक महत्त्वाचे साधन म्हणून हिंदुस्थानातील विविध भाषात बायबल छापण्याची त्यांनी अगोदरच प्रयत्न केला होता. त्यामुळे बंगाली भाषेत वृत्तपत्र काढण्याचे धाडस त्यांनीच केले. धर्मप्रचारासाठी देशी भाषांमध्ये आस्था निर्माण करण्याचा हेतू. त्याचबरोबर 1818 मध्ये दिग्दर्शन हे बंगाली भाषेतील मासिक सुरू झाले. सरकारची प्रतिक्रिया आजमावण्याच्या हेतूने त्यांनी प्रथम मासिक काढले. 23 मे 1818 रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुद्धा सुरू झाले. हिंदुस्थानी भाषांमध्ये वृत्तपत्रे निघू लागली. हा नवा जमाना येऊ लागल्याने सुचिन्ह दिसत होते. लोकजागृती सुरू होण्यासाठी नवी साधने निर्माण करण्याची प्रवृत्ती मूल धरू लागली होती. ते घोतक होते. हिंदुस्थानातील वृत्तपत्रांचे जग हे ब्रिटिश व फ्रेंच वृत्तपत्राप्रमाणे एकभाषी नव्हते. भारतामध्ये अनेक भाषा हे बोलीचालीचे होते. तसेच भाषा ही समृद्धही होत होती. त्यामुळे हिंदुस्थानी वृत्तपत्रे म्हणजे विविध भाषांमध्ये वृत्तपत्रे तयार होऊ लागली होती. महत्त्वाच्या हिंदुस्थानी भाषांमध्ये वृत्तपत्रे साधारणपणे एकाच वेळी निघू लागली होती. बंगाली बरोबर पारशी, उर्दू, हिंदी, तामिळ, उडिया, आसामी, पंजाबी या भाषेमध्येही वृत्तपत्र सुरू झाली होती. मुंबईमध्ये पारशी लोकांच्या पुढाकारानेच गुजराती वृत्तपत्रेही सुरू झाली होती. इंग्रजी वृत्तपत्रानंतर 40 वर्षांनी हिंदुस्थानी भाषेमध्ये फर्दुंजी मर्झबान या पारशी गृहस्थाने 1822 साली मुंबईना समाचार हे साप्ताहिक सुरू केले. वृत्तपत्र निर्मितीस अनुकूल वातावरण असल्यामुळे आणि शिक्षणात आघाडीवर असलेले पारशी लोकांनी अनेक वृत्तपत्रांना जन्म दिला. मुंबई वर्तमान, मुंबईना हरकारू असे वर्तमान, मुंबईना चाबुक, जामे जमशेद, मुंबई दुर्बीन, समाचार दर्पण, रास्त जोफ्तार अशी त्यांची नावे त्यांनी दिली होती. गुजराती वृत्तपत्रांचा व्याप बराच काळ मुंबईत राहिला आणि तो वाढला सुद्धा. मराठी भाषिकांचे मुंबई येथे मोठे शहर असून मुंबईत गुजराती वृत्तपत्र निघाल्यावर मराठी वृत्तपत्र सुद्धा निघाली. मराठी वृत्तपत्र मुंबईखेरीज अन्य कोणत्याही ठिकाणी अगदी पुण्यातही निघणे त्यावेळी अशक्य होते. मुंबईमध्ये वर्तमानपत्रास आवश्यक ते सार्वजनिक वातावरण आणि आधुनिकता असल्यामुळे नवे विचार समजून घेण्याइतकी मानसिकता, क्षमता मुंबईतील मराठी लोकांना निर्माण केली झाली होती. विद्यासंपादनामुळे लेखन, वाचन करणारे मराठी लोक तयार झाले होते. ग्रंथनिर्मितीप्रमाणेच वृत्तपत्र हेही ज्ञानप्रसाराचे एक मोठे साधन आहे आणि ही जाणीव निर्माण झाली होती. बाळशास्त्रींनी दर्पण या मोठ्या स्वत्यागाने आणि ध्येयाने सुमारे 8.5 वर्ष चालविले. तरी 1 जुलै 1840 रोजी ते बंद करावे लागले. त्यामुळे यामागे 26 जून
1840 रोजी शेवटचा निरोप त्यांनी घेतला. पत्राला समर्थ अशी व्यावसायिक पाठराखण नसल्यामुळे कदाचित ते बंद पडले. दर्पण हे पत्र बंद करण्यापूर्वी सुमारे वर्षभर दिग्दर्शन नावाचे मराठी मासिक सुरू झाले होते. त्यामुळे संपादक बाळशास्त्री जांभेकरच होते. दिग्दर्शन हे एक केवळ मराठी भाषेतील आद्य मासिक नसून तत्पूर्वी पश्चिम भारतातील इतर देशातील भाषांमध्ये अशा प्रकारे उपक्रम कोणी केलेलाच नव्हता. या मासिकात बातमीचे सार, भूगोल, इतिहास, विज्ञान, रसायनशास्त्र, साधारण विद्या याविषयी थोडीफार मजकूर तर दुसऱ्या ग्रंथामध्ये घेतलेला किंवा नवा लिहून छापला जाई. पुस्तक महिन्याभरातून एकदा प्रकाशित होत असे. 24 ते 32 पानांमध्ये ज्ञानशाखांचे सुबोध ज्ञान करून ते लोकशिक्षण घडवून आणणे हाच या मासिकाचा उद्दिष्ट होता. मासिक जवळजवळ 4 वर्षे चालले आणि नंतर तेही बंद पडले. दर्पण या वृत्तपत्रामध्ये जसे धर्म, शिक्षण, समाज उन्नती या कार्याला जसे प्रकारे स्थान दिले होते, तसेच आर्थिक विचारालाही प्राधान्य दिले होते. समाज उन्नतीसाठी देशाची आर्थिक बाजू ही मजबूत करणे महत्त्वाचे आहे, तसेच ती प्रगती करणे शक्य आहे, अशी बाळशास्त्री जांभेकर यांची धारणा होती. यासाठी सरकारकडे लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यांनी हा हट्टहास धरला होता. शेतकऱ्यांच्या पिकासाठी कर्ज देणे, त्यांच्या मालाला योग्य भाव देणे, कारागिरांना उत्तेजन देणे, त्यांचे उत्पन्न वाढविणे, व्यापार वाढविणे, बँकांची निर्मिती करणे अशा स्वरूपाचे अनेक उपाय दर्पणमधून सरकारला सुचवून दिले जात असे. मराठी भाषेमध्ये दर्पण हे पहिलेच वृत्तपत्र असून सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक बाबतीत दर्पणने केलेले कार्य हे महत्त्वपूर्ण ठरते. तसेच दर्पणमध्ये लोकांच्या मनोरंजनाबरोबरच ज्ञान महत्त्वपूर्ण वाढवणे आणि ते जतन करणे हे महत्त्वपूर्ण कार्यसुद्धा मानले जातात. लोकांच्या मार्फत न्यूनगंडता नाहीसा करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणे, त्यांना जागृत करणे, धर्म, रूढी, परंपरा या घातक कशा आहेत हे सांगणे, थोर व्यक्तींचे विचार, त्याचबरोबर आदर्श आणि कार्य जनतेसमोर मांडून लोकांना उपयुक्त करणे, वाचकांच्या पत्रांना स्थान देऊन त्यांना बोलके करणे, इंग्रजांच्या राज्यकारभारावर त्यांच्या चुका दाखवून देणे, सुधारण्याचे उपाय सरकारला पदोपदी सुचविणे, सरकारकडून जास्तीत जास्त कार्यांची अपेक्षा बाळगणे अशा सर्वांगीण बाबतीत दर्पणने कार्य केलेले हे थोर मानले जाते. अपुऱ्या सोयी, अपुरा पैसा, बातमी मिळवण्याची साधने कमी असणे, अनेक संकटे यावर मात करून चालकांना कमी वर्गणीत अंक दिला. पत्राच्या पाठीमागे नफ्याचा कोणताही दृष्टिकोन न ठेवता आणि स्वतः मोबदला न घेता अगदी निस्वार्थीपणे दर्पणचे कार्य पुढे जात होतेच. बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हटले जाते. कालाच्या पुढे पाहण्याची त्यांची दृष्टी ही मोठीच होती. अल्प आयुष्य मर्यादेत अत्यंत नव्या गोष्टींना अंगीकारले गेले होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी दर्पणची निर्मिती केली होती. प्रथम पाक्षिक, नंतर साप्ताहिक असे त्यांचे स्वरूप होते. दर्पणचा एकूण कालखंड जरी कमी असला तरी त्या कालाच्या संदर्भात त्यांची सामाजिक कार्य हे मोलाचे योगदान देते. शिक्षण, धर्मांतर, जातीयता, ब्रिटिश राज्यकारभार याविषयी लेखन केले, सत्य स्वरूप समाजाला दाखवून दिले. गुजराती, पारशी, इंग्रजी वृत्तपत्रांच्या तुलनेत दर्पणचे मासिक हे सामाजिक कार्य अधिक मोलाचे आहेत. निर्भीडपणा, परखडपणा, प्रामाणिक मते, दूरदृष्टीपणा, लेखाभिमान, स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म याविषयी लिखाणातून दिसून येणारी आपुलकी, भावना, वैशिष्ट्यदृष्ट दर्पण श्रेष्ठ मानला जातो. बाळशास्त्री जांभेकरांचे आदर्शभूत चारित्र्य, अथांग ज्ञानसाधना, स्वदेश उन्नती, आत्यंतिक कळकळ असलेली मनोकामना, समाज उद्धारासाठी विशाल दृष्टी, असामान्य विद्वत्ता, दर्पणचा अभ्यास करत असताना दिसून आलेली त्यांची ही सचोटी, बाळशास्त्र्यांसारख्या विधायक बाण्यांचा पत्रकार, विद्वान, विचारवंत, स्वदेशी उन्नतीसाठी त्यांची असलेली तळमळ एक संपादक म्हणून दर्पणला लाभलेले विशेष महत्त्वपूर्ण दिसून येते. संसद, न्यायसंस्था, कार्यकारी सत्तेनंतर आपल्या लोकशाही प्रधान देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांचा भारतात जन्म झाला तो 1780 मध्ये. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी बंगाल गॅझेट या नावाचे वृत्तपत्र सुरू करून भारतीय वृत्तपत्र सृष्टीचे जनकत्व पत्करले. पण मराठी वृत्तपत्र सृष्टीचा उगम होण्यास त्यानंतर 48 वर्षाचा हा कालखंड लोटावा लागला. म्हणजे 1832 मध्ये मराठी वृत्तपत्राचा जन्म झाला. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे मराठी वृत्तपत्र सुरू केले आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया रचला.
म्हणून जांभेकरांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हटले जाते. व्यासंगी व्यक्तिमत्व लाभलेल्या जांभेकरांना जीवनक्रमाचा इतिहास म्हणजे दैदिप्यमान कारकिर्दीचा सोनेरी प्रकाशकच होय. 1812 ते 1832 या कालखंडामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची झलक विद्वान प्राध्यापक, ग्रंथकार, संपादक अशा विविध पैलूंनी दाखवून समाजातील अज्ञानरूपी अंधकार वृत्तपत्राच्या माध्यमातून दूर करण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसून येते. मराठी वृत्तपत्राचा पाया उभारणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांना पत्रकारिता, समाज प्रबोधन आणि लोकशिक्षणाचे ज्ञान देणारे एक विद्यापीठच होते. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान विकसित झाले. कालांतराने पत्रकारिता क्षेत्रामध्ये मोठे बदल सुद्धा झाले. टीव्ही, मीडिया यासारख्या वृत्तपत्रांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विविध पैलूंचा वेधही घ्यावा लागला. देशाला आज भ्रष्टाचार, लोकसंख्या वाढ, बेरोजगारी, महागाई अशा विविध गंभीर समस्यांना ग्रासलेले असताना एक वैभवसंपन्न, बळशाली भारत निर्माण करण्याचे मोठे आव्हान पत्रकारिता क्षेत्रापुढे उभे आहे. आधुनिक पत्रकारिता कशी आहे हा एक संशोधनाचा विषय ठरेल. तथापि दर्पण हे मराठीतील एक पहिले वृत्तपत्र सुरू करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांना आधुनिक युगात मोठ्या अभिमानाने दर्पणकार ही पदवी बहाल करण्यात आली. अर्थातच दर्पणपूर्वी काही नियतकालिके मराठीतून प्रसिद्ध झाल्याने मानले जाते, परंतु अधिकृत नोंद असलेले दर्पण हेच पहिले मराठी पत्र मानले जाते. त्याच्या प्रतीच्या प्रतिकृती आजही उपलब्ध आहेत. मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना आणि समाजात वावरत असताना बाळशास्त्री जांभेकरांना अनेक समस्या अस्वस्थ करीत होते. पारतंत्र्याचे ग्रासलेले देश, याचबरोबर समाजातील अनेक रूढी परंपरा, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती अशा आपल्या समाजाने प्रबोधन होत नसल्याने त्यांना जाणीव झाली. बाळशास्त्री जांभेकरांना असे वाटत होते की आपण काय करावं, त्यासाठी वृत्तपत्र काढले तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. यासाठी त्यांनी वृत्तपत्रे काढावी आणि त्यांना ते वाटू लागले की आपल्या या जाणीवेतून आपल्या सहयोगी विठ्ठल कुंटे म्हणजेच भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्राची यशोगाथामध्ये मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून आपण ज्यांना संबोधतो, जे दर्पणकार म्हटले जातं, त्यांचं लेखन, संशोधन, पत्रकारिता, समाजसुधारक, शिक्षण महर्षी म्हणून असे अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे साप्ताहिक जेव्हा सुरू केले, हे वृत्तपत्र जेव्हा सुरू करण्याचा हा काळ जो होता, तो काळ इंग्रजांची सत्ता हळूहळू भारतामध्ये रुजत होती. त्यामुळे देशातील लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेतून म्हणजे मराठी भाषेतून लोकजागृती करणं हे त्यांना तितकंच महत्त्वाचं वाटत होतं. त्याचबरोबर या पार्श्वभूमीवर बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी वृत्तपत्राची सुरुवात सुद्धा केली आणि लोकांना जनजागृती करणं हे महत्त्वपूर्ण त्यांनी आपली भूमिका पूर्ण केलेली दिसून येते. असे हे थोर व्यक्तिमत्व यांचा मृत्यू हा 18 मे 1846 मध्ये होतो, म्हणजे वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी. या थोर विचारवंताचं आयुष्य अल्प असलं तरी त्यांनी केलेले हे काम, त्यांचं ही भूमिका महाराष्ट्रामध्ये जगाच्या पाठीवर महत्त्वपूर्ण भूमिका आजही बजावत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारितेच्या युगाची खरी नांदी त्यावेळी त्यांनी आपणास दिली. आजच्या भागामध्ये आपण त्यांची थोरवी गात आहोत. त्यांनी केलेली ही भूमिका, त्यांची ही अजरामर आहे. आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.